शुभम लयच थंडी वाजायली शिकून गेलो. गोव्यात एंट्री झालेल्याबरोबर केरी चेकपोस्ट वरती शुभमचा कार्यक्रम झाला. आमच्या शुभमला आता सध्या तर व्हेज खायचं आहे आणि व्हेज रेस्टॉरंट मध्ये घेऊन आलाय. गुरुवार स्वामी चांगला गोवा आहे, सगळा आहे, गाडी आहे, खरं मुलगी नाही आहे. बघील तिथं सगळीकडे ब्लॉगर दिसायले. तिथं पुढे एक ब्लॉगर आहे बघा. भाग्यनगर मध्ये गेलो असतो. छान चांगले चांगले फोटो आले असते. अँड युअर लँग्वेज ब्रो. तर भावांनो, परत एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. तर आजचा ब्लॉग एक नंबर होणार आहे, कारण आम्ही चालू आहे गोव्याला. थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल. तर फक्त चौघं चालू आहे. राईड मात्र वाढ होणार. कसं आहे, आम्ही जाणार तो कार घेऊन मिनी शुभम. पण शुभमला जरासं ॲडव्हेंचर टाईप करायचं होतं, म्हणून टू व्हीलरवरती जाऊया म्हटला. तर इथं थंडान सगळं स्पॉटला बघून जायला आहे. तर वाढ होणार आहे. सिच्युएशन ब्लॉग पण एक नंबर होणार आहे. फक्त ब्लॉग बघत जावा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाकीचं पुढं शुभम पण दाखवतो होता. शुभम जरा माझ्याच पुढे गेला आहे. मी व्हिडिओ करायचा ना, तर शुभम पुढे गेला आहे. आता गेल्यावरती शुभमचे जर असं रिव्ह्यू घेऊया. शुभम काय म्हणते बघूया. शुभमला जर असं ॲडव्हेंचर करायचं होतं, म्हणून शुभमनं बाईक राईड करूया म्हटलं. सोलो बाईक राईड. शुभम तुझं मत काय याच्यावरती? कार घेऊन जाऊया म्हटलं. रे मला कार म्हणायला येते रे, घाटात जमत नाही रे. कारनं सांगितला सोलोला राईड करूया म्हटला. काय म्हणते? थंडी फाटली. आणि काय सांग की जर असं थंडी अशी फाटली की नाही बोलायला पण ना. गोव्याला जाऊया का नको सांगते तर सांग. नको इथं भरतेच. शुभम आता इथनंच वापस जाऊया म्हणाले. गोव्याला का नको बघूया आता कसं होतंय. जायचं तर आहे, सोडायचं नाही बा. काय म्हणतात? जाऊया बघून येऊया गोवा. गोवा बघून येऊया. शुभम लयच थंडी वाजायली ना. शिकून गेलो. जरासं आम्ही पण हात गरम करून घेऊया. लय थंड झालेत, हाताचे सेन्स गडप झालेत, एवढी थंडी आहे. चली नाही का? तिथंच घट्ट इथंच फ्रीज झालंय म्हटलं. ह्याच्यावरती एकच नियोजन आहे, थंडीवरती चहा शिवाय काय चालणार नाही. ही शुभम भारी दिसायला बी तू. सिनेमॅटिक व्हिडिओ आलोय कसला मस्त. चहा पिऊया. चहा शिवाय दुसरं काय नाही आहे. जेव्हा चहाचा घोट अंगात उतरेल तेव्हाच अंगातली थंडी बाहेर पडेल. सध्या मी ही बाईक घेणार आहे आणि शुभम ॲक्सेस घेणार आहे. शुभमला लई थंडी वाजली. आता गो टू राईड. एक सध्या मोठा सीन झाला आहे. सीन काय झाला आहे म्हणजे मी हेल्मेट घातलेलो आणि शुभमला सांगितलं हेल्मेट ते घाल रे बाबा म्हणून. तर ह्या शाण्याने हेल्मेट काढलाय आणि रुबाबात गाडी मारलाय. गोव्यात एंट्री झालेल्याबरोबर केरी चेकपोस्टवरती शुभमचा कार्यक्रम झाला. मी आलोय पुढं गाडी घेऊन. तो आहे आता सध्या पाठिंबा. बघूया सीन काय होतंय. कॉल केलेलो, तो काय म्हटला चाललाय तर आता बघूया काय होतंय सीन. काय येणं पण घुसायच्या आधीच कार्यक्रम करून ठेवलाय. बघूया आता काय होतंय. 60 रुपयाचे तेवढं मग? हार आणि उदबत्ती 60 रुपये. अय्या लय महाग आहे बाबा. गोव्यात आलेल्या बरोबर आमचं बेळगावला लय स्वस्त आहे हो. आलोय पहिला गोव्यात आलेल्याबरोबर पहिला दत्त मंदिरला जाऊया म्हटलो. आज गुरुवार असल्यामुळे शुभमना मगापासून म्हणतात शुभम दत्त मंदिरला जाऊया म्हणून. तिथे तसं पण आलोच. हे आहे गोव्यातलं दत्तवाडी मंदिर असं काय तर नाव आहे. मामा काय नाव आहे मामा? जरा घालून जाता नाही देवळात. असं आहे बघा मंदिर आहे. इथं आतमध्ये मंदिरमध्ये फोटोनी व्हिडिओ अलाव नसल्यामुळे तुम्हाला काही दर्शन देऊ शकलो नाही. बट इकडूनच दर्शन घ्या. दर्शन मनापासून ते मी पण शुभम. हे अजून किती किलोमीटर आहे? हा जिंकाला ना. हे गाडी बघ गाडी बघ. झालं घे. बघ पुढे बघ. आता गोवाचं बीच हॉटेल आहे इथं. बघूया जरा असं भूक लागली काय तर नाश्ता बिष्टा करून घेऊया. त्याच्यानंतर हॉटेल नाही बे, सुपर मार्केट आहे. शुभम हॉटेल नाही आहे, ते सुपर मार्केट आहे. काय इथं भजी पाव. अरे अरे रे 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 अरे आमचा शॉट करता रे तुम्ही. अरे हां
भारी आहे बाई इकडे कसलं काय आहे ऑप्टिकल यूट्यूब इंस्टा फोन उभा झाला तर समजायचं की इंस्टा ब्लॉग म्हणून, आडवार आला की समजायचं यूट्यूब ब्लॉग म्हणून, बरोबर का नाही? हा तर तुम्ही पण आता अजूनपर्यंत एवढा काय 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 हे संपूर्ण बसता अजून टाईम आहे. गाडी आली दाम समोर. अरे हो अरे 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 तुला दिसतंय ना रे बॅक कॅमेऱ्यात ना, तू का दिसत ना रे असं का करतो तू? का तुम्ही पण चॅनलला जर असं सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबा, घंटा पण दाबा. अरे त्याला आता जरा ठेवतो, पोटाला भूक लागली, पहिला पोट पण खातो, त्याच्यानंतरला पुढं बोलतो. भुकेच्या पोटी काय पण बोलायला येत नाही. कसं आहे की गोव्यात आल्यावरती सगळी नॉनव्हेज खातात, बट आमच्या शुभमला तर सध्या तर व्हेज खायचं आहे आणि व्हेज रेस्टॉरंटमध्ये घेऊन आला गुरुवार स्वामी काय बे असं म्हणतात. व्हेजचं कारण कसं काय? आणि कसं आहे दुनियाच्या कोणत्या पण कान्याकोपऱ्यात राहून देत, कंटेंट मात्र सोडायचं नाही आणि कंसिस्टन्सी मात्र सोडायचं नाही. डायरेक्ट व्हिडिओ अपलोड करून टाकायचं. कारण कसं असतं एक दिवस पण गॅप टाकायचं नाही. आता जस्ट व्हिडिओ अपलोड केला बघा, पहिलंच गाणं फटेल. रेट दाखवू की जरा. आता पोटाला भूक लागली. इथं फक्त बीच उरलंय आमचं 1.5 किलोमीटरच्या अंतरावर. तिथं गेलो तर जरा लई महाग बसते म्हटलं म्हणून इथं थांबलं. इथं बी तेवढंच आहे, तर जास्ती काय विचार करायचं नाही. त्याला पोटाचं बघायचं, नंतरला पुढं विचार करायचा, पैसे विचार करायचा. त्याला पोट भरलाशी मतलब. आता शुभमनं पावभाजी ऑर्डर केला आहे. आता व्हेज खायचं म्हणे आणि नंतरला नॉनव्हेज मच्छी बिच्छी सगळे धमाका उडवायचं. आणि कसं आहे आम्ही तर सध्या सप्पक मंडई असल्यामुळे दुसऱ्या व्यसनाखाली तर जाणार नाही आहे. त्यासाठी घेणार आहे फक्त माउंटेन ड्यू. त्याच्या पुढं दुसरं काय नाही. शुभम काय म्हणतात काय घेऊया? माउंटेन ड्यू रे. ते दुसरं काय गोष्टी घ्यायचं मला. गुड बॉय. गोव्याला तसं काय करायचं नाही. तसलं काय करायचं म्हणलं. सरळ यायचं सरळ जायचं. मग ऑडियन्सला पण सांग की बा तुम्ही पण या सरळ आणि सरळ जावा. आणि वर्षाची शेवटची ट्रिप आहे आमची म्हणून 2 व्हीलर घेऊन आलोय. आता कसं वाटायला रे? गरम वाटायलाय. आता असलेलं जॉकेट काढून टाकूच वाटलंय. काही थंडी थंडी म्हणत होता आणि आता असलेलं जॉकेट काढायला बसलाय. मला भूक लागली आहे जरा, नंतर बोलतो. लिंबू खातो. गोवापासून येतात चांगला गोवा आहे, सगळा आहे, गाडी आहे, खरं मुलगी नाही आहे. परत फ्रेश होऊन आलोय बीचवरती. जरा फ्रेश झालं, आता जरा बरं वाटायला आहे. खरं केसांचा अवतार वेगळा झाला आहे. हे की शुभम आहे नाही? आहेच नाही. तर ऊन लई खतरनाक आहे. सकाळी नव्हे तेवढी थंडी होती आणि आता पूर्ण ऊन आहे. तरी आता बघूया. थंडी व्हायला सकाळी नाही सर, नको नको. फ्री बेड म्हणून पैशाचा कुठा लागून बसला तर नको. पहिला बीच देखे आते, इतने दूर से वही देखने के लिए आए. बैठना तो घर में भी जाके बैठना है. झालेलं आहे आमचं इकडचं तर बागा बीचवरचं हे झालं आहे. आता जाणार आहे मी नेक्स्ट स्पॉटला. तर तिथं म्हणजे काय बोलणार तुम्ही द नेक्स्ट पॉईंटला जाणार आहे. खरं कुठं जायचं आम्हाला ते समजणार. आता बघूया कुठं जायचं. जिथं इथं बघेल तिथं सगळीकडे ब्लॉगर दिसायले. तिथं पुढे एक ब्लॉगर आहे बघा. सगळीकडं फक्त ब्लॉगर दुसरं काय नाही. आणि शुभम तुला कसं वाटतंय गोव्याचं वातावरण? फार ऊन आहे आणि सकाळी थंडी आहे. आणि त्याचबरोबर हत्तीची राईड आणि असलं भारी वातावरण तर काय नाही. इथं आलो एक्साइटमेंटमध्ये. खरं तसं जसं एक्सपेक्ट केलेलं तसं तर काय नव्हतं. नाहीच नाही. भाग्यनगरमध्ये गेलो असतो. छान चांगले फोटो आले असते. एवढं लांब फिरून आलो, सगळं शॉर्ट फेल झालेलं आहे. तुझं काय मत आहे याच्यावरती? मला तर काय आवडलं नाही आहे. भाग्यनगरमध्ये गेलो असतो तर ह्याच्या भारी फोटो आले असते.
इथं आलोय ते पण एवढं फिरून फिरून वनवे बिनवे कट करून आलोय सगळे. असली नज़ारा तो इधर है, हम उधर गए थे दूसरी जगह पर, उधर तो सिर्फ स्टेप्स ही थे. इधर है सभी वो बिल्डिंग वगैरह जो हम सोच के आए थे वो इधर है. और ये जगह हमको शुभम ने दिखाई है. अभी थोड़ा हिंदी में बात कर रहे हैं क्योंकि इधर के लोगों को भी समझ में आना चाहिए कि हम क्या बात कर रहे हैं, इसलिए मराठीत बोललो तर ह्यांना काय समजणार नाही. माइंड युअर लँग्वेज ब्रो. शुभम जरासा हळूहळू बेळगावमध्ये घुसालोय गोवा सोडून. की माऱ्या पात्रा फुल सैरा असू दे. आता जरासा फोटो सेक्शन करतो, त्यानंतरला पुढे तुम्हाला इथला एक सिनेमॅटिक व्हिडिओ दाखवतो. एक ज्यूस सेंटरला थांबलोय आणि तिथं आम्हाला लस्सी कितीला पडली म्हणजे काय 100 रुपयाला लस्सी. आता ते ग्लास किती येणार आहे काय येणार आहे ते बघायला पाहिजेत. शुभम तुला ह्याच्यावरनं काय वाटतंय? बेळगावात राहिलं असतं तर 3 मला वाटतं 30 ml असेल वाटायला. लस्सी किती येते बघूया, काय ते बघूया. ते बघा मेन्यू कार्ड बघू शकता केवढा आहे, काय काय रेट आहे. सगळ्यात 150 300 रुपये फ्लेवर, 300 रुपये काय फ्रेश मँगो लस्सी 300 रुपये आम्ही फ्लेवर घेतलाय. बघूया कसं काय. 20 रुपये इथे 20 रुपये जवळ पण यायचं नाही. 10 रुपये 20 रुपये घेऊन आला तर जवळ पण यायचं नाही. फोटो काढायचं फ्रीमध्ये निघून जायचं. शुभम ट्राय करून बघ की कशी आहे काय. जरा स्ट्रॉ बेंड करूया आणि आणि अंगावरती सांगलं तर कसं आहे टेस्ट. पहिला शुभमला विचारूया. सांग लवकर, चार्जिंग कमी आहे. अरे मी पण ट्राय केलं. तू कॉकटेल करणार काय? हा पोट भरला. पैसे दिल्यासारखं वाटलं जरा. लहान पोरा पण इथं जरा चांगलं का बघा. सगळ्यात थंडी कार्यक्रम करून गेलं. वाजलेले किती वाजले? 4:30 वाजलेत आणि आता मला जेवण मिळतंय नाही की म्हणून अनेकदा रस्ते एक एक्स्ट्रा घेतलोय तर त्यासाठी. तर शुभम तुला नको, शुभमला नको म्हटला. शुभमचा एकाचाच पोट भरला, त्यात मी फक्त एकच घेतलोय. शुभम उपास आहे. सकाळी पावभाजी बनवलाय आणि मग अशी फिश काय ते फिश क्रिस्पी म्हणून होता ते बनवलाय आणि आता बोलताय की उपास आहे म्हणून. असं काय काय तर नवीन हे गोव्यात बघायला मिळते बघा. म्हणून तर असं गोवा पण फिरायला चांगलं वाटतंय. खतरनाक ट्रीट आहे बाई. गोवा बनवलेला आहे काय आमच्या ऐकायला ते आम्ही पुढे गाडी मारायला आहे. मॅप तर माझ्या आत्ता आम्ही आलोय बेळगावला. अरे जरा कॅमेरा पुसतो थांबा. हा बघ गुड बाय. शुभम जे काय माझा घेतलेला ते वापस केला आहे. पॉवर बँक ह्याच्याकडे होती, मी गोव्यात विसरून आलो काही म्हणून शोधत बसलोय. माझी पॉवर बँक मला भेटली. तेव्हा याच्यावरती माझं नाव पण लिहिलेलं आहे. दिसायला आहे काय नंबर लिहू. माझं नाव पण लिहिलेलं आहे म्हणजे माझी पॉवर बँक आहे म्हणून म्हणते. तर लोक गोव्याला जातात फिश खायला आणि आम्ही गोव्यावरनं डायरेक्ट आलो आहे बेळगावला जेवण करायला. बिर्याणी खायला आलो आहे बेळगावला. तर सगळं असं तेच मोबाईलला चार्जिंग नव्हतं म्हणून यायचा ब्लॉक काय केलो नाही. आता जर असं चार्जिंग केलो आहे. अजून पण 2-3% तेवढं चार्जिंग आहे आणि डायरेक्ट तेवढं जर असं ब्लॉक करूया आणि ब्लॉकचा एंड करूया म्हटलो. अरे घाल की जर असं गॉगल. शुभम आता जरा गॉगल घालून स्टाईल मारायला हॉटेलमध्ये पण. जिधर जाता है उधर हिरोगिरी नाही सोडता देखो. दिसायला नाही बोरिंग करा. ते बघूया. फक्त दुसरं काय ऑर्डर केलं नाही, बिर्याणी ऑर्डर केलो आहे कारण लाईट त्रास व्हायला आहे. फक्त आता बिर्याणी खायचं आणि घरी जायचं आणि जाताना ओमकारला घेऊन जाऊया म्हणजे तो पण खुश होत आहे आणि मॅटर करून तिथे. कसा आहे शुभम टेस्ट? अजून टेस्ट पण केलो नाही. थांब जरा म्हणलं. मला मी खालो दे. खालाच ना मी पण ट्राय करतो. पकड मटन बिटन भारी आहे. काय टेस्ट आहे. शुभम आता जाणार कुठलं गाव? खनगाव. खनगावला जाणार.
आणि आम्ही आमच्या ब्लॉगचा इथंच एंड करूया. तर तुम्हाला गोव्याचा ब्लॉग आवडला आणि ओमकारला गेलेल्या ही बिर्याणी पार्सल, तर तुम्हाला गोव्याचा ब्लॉग आवडला चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पुढचा ब्लॉग पण लवकरच येत आहे. तुमचा सपोर्ट, तुमचा आशीर्वाद आजच कायम असू देत. देवा शुभा बोल की सबस्क्राईब कर. हे मन दे लहान लहान पोरं म्हणते सबस्क्राईब करायला. हां.